जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मी एक सामान्य स्त्री आहे. सर्व संतांनी नरदेहाचंच महत्त्व सांगितलेलं आहे. दासबोधातही नरदेहच म्हटलेला आहे. कोणत्याही ग्रंथात स्त्रीदेहाचा कुठे उल्लेख नाही. तर स्त्रियांचा उद्धार कसा होणार? आत्तापर्यंत फार थोड्या स्त्रिया उद्धरून गेल्या. उदाहरणार्थ वेण्णास्वामी, अक्कास्वामी, मीराबाई, मुक्ताबाई, कलावती आई, जनाबाई वगैरे. आणि या ज्या स्त्रियांचा उद्धार झाला त्या प्रत्येक स्त्रीला फार मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागलं. माझ्यासारख्या अतिसामान्य स्त्रीचा उद्धार कसा होणार? नरदेह हा शब्द मुळामध्ये कुठल्या स्त्री किंवा पुरुष अशा अर्थाने वापरलेलाच नाही मुळामध्ये. एवढं आपण कृपा करून लक्षात घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे की मनुष्य देह असं म्हणायचं आहे. तर नरदेहा येऊन सोयीत करावे म्हणून मनुष्यदेहाला येऊन सोयीत करावा असंच म्हटलेलं आहे. निसर्गाने त्याच्या रचनेच्या सोयीसाठी त्याचे मूळ भाग केले एवढंच. यापेक्षा त्यात या अर्थाने काही नाही आहे. असा देह आला म्हणजे मग त्याला ते हे नसतं. आणि हे कुठेतरी पटावं म्हणूनच ही जी आपण नावं सांगितली ती सगळी आहेत. याच्या पलीकडे कितीतरी आहेत. आता एक समाजाचा ढाचा आहे की आणि तो व्यक्तिमत्वाचा सुद्धा ढाचा आहे. आज सगळीकडे वातावरण वेगळं आहे. मला माहिती आहे, जितपत माहिती आहे तितपत तरी माहिती आहे. फार पुढे आहे अजूनही वातावरण फार पुढे गेलेलं आहे ही मला कल्पना आहे. पण तरीसुद्धा मी आपल्याला विनंती करेन की मुळात मनाच्या ढाच्यामध्ये निसर्गाने जसे ह्याचे भेद केले, शरीराचे जसे देहाचे भेद केले, तसेच काही भावनांच्या ज्या ठेवणी आहेत, ज्यांची गरज होती त्याचे सुद्धा भेद केलेले आहेत. आणि ते भेद करून पूरक केलेले आहेत. एकमेकांना भेद पूरक केलेले आहेत. आणि पूरक करून त्याला एक सृष्टीमध्ये जे चांगलं निर्माण करायचं आहे, वाढवायचं आहे, त्यासाठी ते केलेले आहे. फक्त आता हा कोणावर काय अन्याय वगैरे हे सगळ्या काही जर त्याच्यातनं निर्माण झाला असेल तर तो क्रिएशन ही माणसांची आहे. तर ती जी असेल आणि त्यापोटी जे झालं असेल ते त्याला ते क्षमा मागण्यासारखंच आहे मुळात खरं सांगायचं तर. ते मला मान्य आहे त्याच्यातलं. आणि हा जो मूळ स्वभाव मी त्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे एक आपल्या समाजाचा ढाचा म्हणून जसा वाढत आला समाज तसा म्हणून म्हणा, किंवा हे कुठल्याही समाजामध्ये असं होतंच म्हणून म्हणा की साधारणपणे स्त्रियांचं जे त्यांच्याकडे जसं एक संगोपनाचं काम आहे, आजसुद्धा अगदी ॲडव्हान्स सगळं आहे, तरीसुद्धा नर्सिंग हा विषय कोणाचा आहे मला खरं सांगायचं तर ते कोण करतं आणि अधिक कोण व्यवस्थित करू शकतं. तर आज हे काम स्त्रियांच्याकडे आहे. त्यानं ते एक सेवेचा ढाचा दिलेला आहे. जसा पुरुषांना लढाऊपणाचा ढाचा दिलेला आहे, तटस्थपणाचा ढाचा दिलेला आहे, तसा गुंतण्याचा आणि ह्या सगळ्याचा ढाचा दिलेला आहे. हे ढाचे दोन मूळ वेगळे आहेत. हे श्रेष्ठ कनिष्ठचं आपण काढल्यामुळं आता मग समानतेच्या कल्पनांत ते सगळं सुरू झालेलं आहे. आता ती शेवटी फिरेल पुन्हा तिथे येईल याची मला खात्री आहे. कारण अशा अनेक गोष्टी फिरून पुन्हा मूळ ज्या होत्या त्या बरोबर सुरू झाल्या. तर तसे ह्याही बरोबर सुरू होतील, फक्त अन्याय न करता होतील या कारणासाठी केवळ. तर या कारणावरून अन्याय न करता ते होतील. त्यामुळं उद्धाराच्या बाबतीत यात काही फरक असायचं कारण नाही. जसे पूर्वजन्म, जशी कर्म, जसे परिणाम, तीच परिस्थिती ह्या सर्व जीवांना लागू आहे. इथे परमार्थात जो विचार केला जातो तो फक्त जीव, आत्मा, जगदेश्वर याच्यामध्ये काही याच्यापेक्षा पलीकडे कुठलाही फरक केला जात नाही. आणि त्यामुळं आता दुसरं मगाशी ढाच्याचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की जी एक आज जो ढाचा आहे त्याच्यामध्ये जितक्या मोकळेपणाने निसर्गदत्त गोष्टीने आणि ढाचा असल्यामुळे लोक मोकळेपणाने पुरुष मनुष्य पटकन वावरतो, इतक्या पद्धतीनं स्त्रीला वावरता येत नाही ही अडचण आहे. त्यामुळे मुक्त झालेल्यांची नावंसुद्धा जशी पुरुषांची लागली तशी बायकांची लागली नाहीत. याचा अर्थ बायका मुक्त झाल्या नाहीत, स्त्रिया कुठल्या मुक्त झाल्या नाहीत असं समजायचं अजिबात कारण नाही. ह्याच्यापेक्षा जास्तच अधिक प्रमाणात स्त्रिया मुक्त होऊन गेल्या असल्या पाहिजेत हे नक्कीच. आता ह्याची यादीने
कारण मुळात तो स्वभाव नाही त्यांचा. मी केलं हे म्हणण्याचा जो ढाचा आहे की नाही, किंवा जे पुढे येतंय व्यवहारामध्ये, तर ते नेहमी या पुरुषांच्या बाजूने पुढे आलं, ते बायकांच्या बाजूने पुढे आलं नाही. आणि याला कारण पण आहे की समाजाची जी फिरण्याची, बाहेर जाण्याची, सगळीकडे वावरण्याची ह्या क्षमता सुद्धा त्या ढाच्यावर अवलंबून होत्या ना. आज मनात आलं माझ्या देवळात जाऊन जप करावा म्हटला, तर मला सांगा की कुठल्या स्त्रीला हे सोपं आहे का पुरुषाला सिक सोपं आहे? त्या मनात आलं झाडाखाली बसावं. हे असं व्यवहाराने काय होईल मला सांगा. आज एवढं सगळं ॲडव्हान्स्ड आहे. अगदी जिथे नव्हतं तिथं तो विचारच नाही करायचा, पण जिथे होतं तिथे सुद्धा आज अगदी आहे या परिस्थितीत सुद्धा की मनात आलं तर ते वेश पालटून घ्या. अशा तऱ्हेनं हे स्त्रीचं जीवन नाही आहे तसं ना. म्हणून तर ही अडचण आहे ना. पण ही काही कारणाने हे आपल्या एकदा लक्षात आल्यानंतर त्यामुळं कोणाचा उद्धार याच्यासाठी थांबला, तटला, कोणी निसर्गाने त्यात अडथळा आणला असं काही कारण नाही. हा मूळ जे जेवढा भेद तेवढा लक्षात घेतला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या या गोष्टी लक्षात घेतल्या तर जेवढा आता ते ज्या प्रमाणात हा त्यांचा उद्धार झाला किंवा काय ज्या प्रमाणात त्यांनी साधना केला आहे, ते एकटे राहून जाय हिमालयात गेले वगैरे, ह्या गोष्टी स्त्रियांनी किती प्रमाणात त्या करू शकल्या असत्या. म्हणजे म्हणून त्यांना घरातच मुक्तीची सोय करून ठेवली. सेवेने ती मुक्त होतील, मनाने अभ्यास करून मुक्त होतील. हे सगळे मार्ग तर इतके आहेत. आता ह्याच्या पुढचा अभंगात आहेच ते की योग आहे, ज्ञान आहे, अमकं आहे, तमकं आहे, सगळं सामान्याने नामच घेणे. ते कोणाला अडवले की ते कोणालाही अडवले नाही. जो नामाने घरातला एखादा तयार असतो तेवढा तो पुरुष तयार नसतो. ही इतकी परिस्थिती खरंच आहे. त्यामुळे आपण ती लक्षात घ्यावी. आता दुसरा भाग हा पण आला की समाजामध्ये वावरताना जे स्वातंत्र्य किंवा जी सहजता किंवा जे निसर्गाने दिलेलं असल्यामुळे त्यांच्याकडे आलेलं आहे, त्यात जे मोकळेपण आहे त्यापोटी स्वाभाविकपणे जी गोष्ट बाहेर फिरतेच आहे तिची न सांगता आपोआप पसरणार ते. तसं आता मुक्त पुरुष आहेत किंवा संत पुरुष आहेत तर त्यांना ते फिरून काम करणं ही गोष्ट शक्य झाली म्हणून त्यांची नावं दिसत आहेत. ज्यांना हे बाहेर जाऊन शक्य झालं नाही ह्या ढाच्यामुळे त्यांची नावं समोर येणार नाहीत. हा व्यवहाराचा भाग झाला. त्यामुळे तो आपण समजून घ्यावा. आणि असं कोणी अतिसामान्य वगैरे या बाबतीत काही नाही. सगळे जीव एका या अर्थाने एका पातळीवर आहेत आणि उद्धाराची पातळी सुद्धा एकच आहे. ती तेवढी ओलांडावं लागतं, ते ओलांडावं लागतंच. पुरुषांना काही लवकर त्या बाबतीत सोय ठेवली आहे आणि बायकांनी ठेवली नाही असं काही नाही. मला सांगा राग, लोभ, मद, विकार, अमकं तमकं सगळं ते काही कोणाला कमी जास्त आहे का ठेवलेलं? ज्याच्यातून मुक्त व्हायचं ते मन कोणाला कमी जास्त ठेवले का? नाही. म्हणजे जे अडचणी आहेत किंवा जे त्यातले मार्गातले अडथळे टप्पे सगळे आहेत ते तसेच लागू आहेत. आता थोडेफार ढाच्याप्रमाणे लहान मुलांना मोठ्यांना जसं फरक आहे तसं तो स्त्रिया पुरुषांमध्ये असू शकतो. एवढंच घ्यावं आपण. ह्याच्यापेक्षा याच्यावर काही विचार करायचा नाही. नरक या शब्दच मुळामध्ये एक मनुष्य देह अशा अर्थाने वापरलेला आहे. आता नरका नारायण होय म्हणजे मग आता नारीने काय करायचं? त्यांचं होणारच नाही काय असं होईल ते असं काही ते शब्दशः लावून नाही धरायचं. ते मूळ हे की मनुष्य प्राण्यांचं उद्धार होईल का? नाही तर होईल. घरात राहून होईल का? होईल. बाहेर जाणाऱ्याचा होणार नाही आहे का? तो होणार. त्याचं पण होईल. कारण तो कशावर अवलंबून नाहीच आहे ना. त्याचं उद्धारायचं की नाही आणि त्याच्यासाठी तो मार्ग योग्य चालणार का नाही हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे तसं काही याच्यात फरक नाही. आपण काही काळजी करायचं कारण नाही. हे नामाबद्दलचा प्रश्न आहे. सगळे संत आपापल्या परीने उच्च आहेत. त्यामध्ये कोणाला आपण सद्गुरू मानावा आणि अनुग्रह घ्यावा. सद्गुरू न ठरवता त्रयोदशाक्षरी रामनामाचा जप चालू आहे. हे योग्य आहे की अयोग्य आहे? मुळात ज्या अर्थी आपल्याला सद्गुरू न ठरवता त्रयोदशाक्षरी रामनामाचा जप चालू राहतो ह्याचाच अर्थ आपल्याला गुरु आहेतच. काहीच नसेल तर नाम हे गुरुच आहे म्हणूनच ते मुखात येतं आणि ते मुखात येतं याचाच अर्थ त्यांची अधिक कृपाच आहे. त्याच्याशिवाय नामच मुखात येणार नाही. तुम्ही बघा बाहेर कोणाला सांगू नाम घेतो का? तू कशाला घेतो म्हणून विचारा आपल्याला. तुम्हीच कशाला घेता उगाच वेळ घालवता. म्हणजे ते किती कठीण आहे हे आपल्या लक्षात येईल. ते कठीण आहे आणि ते जर आपल्याला येतं आहे तर ते त्यांचे काहीही न ठरवता, कारण हे सिद्धमंत्र आहेत, काही विचार करायचं कारण नाही. कोणालाही ती चटकन घेता यावे यासाठी ते सिद्ध करून ठेवलेले आहेत. आता याच्यातला त्रयोदशाक्षरी जो मंत्र आहे तो योग्य अयोग्याचा प्रश्न नाही. मंत्राच्या बाबतीत आपला भाव आपण त्यात किती ओतणार ह्याच्यावर मंत्राचं फलित अवलंबून आहे. त्यामुळं ते आपल्याला आपल्या जे चालू आहे ते उत्तम चालू दे. आणि सगळे संतांचं बरोबर आहे. आपापल्या परीनं त्यांच्या कालमान परिस्थिती म्हणतात तसं कालमान परिस्थितीप्रमाणे त्यांनी त्यांचे वेश आहेत, त्यांची भाषा आहे, त्यांचं बोलणं आहे, त्यांची उपदेशाची पद्धत आहे, हे सगळं त्या काळाच्या प्रमाणे असतं आणि ते काळात वावरतात. त्यामुळे त्यांच्यावर ही बंधनं येतात आणि त्याच्यात ते त्या काळानुसार मार्ग काढतात. अशी एक पद्धत आहे. त्यामुळे त्यात फरक वाटतो. पण
मुळात ह्याच्यातल्या मूल तत्वामध्ये किंवा मूळ जे साक्षात्कार आहेत त्याच्यामध्ये काही फरक नाही. तर आता कोणाला मानावं कोणाला अनुग्रह घ्यावा का, काय अनुग्रह घ्यायची काही गरज, नामाचा अनुग्रह झालेलाच आहे आपल्यावर. आपल्याला जेव्हा असं वाटेल की बाबा नाही मला अनुग्रहाचीच गरज आहे, असं नाम ज्या वेळेला ते आतून तुम्हाला सांगायला लावेल, आतून ज्या वेळेला ती निर्माण करेल की नाही ह्यात कुठली तरी शक्ती एखाद्या देहधारी माणसाची असलीच पाहिजे. बरं ती देहधारी माणसाचीच असली पाहिजे का, हे फोटो काढून मला तुकोबाने नाम दिलं म्हणलं चालेल, हे सुद्धा चालेल. आपल्या स्वप्नात येऊन, आता स्वतः एवढं तुकोबानं स्वप्नात येऊन ते अनुग्रह देतात, ते त्यांना चाललं ते तुकोबा कुठे गेले की नाही, ह्या जर विचार केला तर आपल्याला या व्यवहाराची काही आवश्यकता आहे का, तर काही नाही. त्या अर्थाने काही नाही. मला ज्या वेळेला असं वाटतं त्यावेळेला ती आहे, मला गरज वाटली आहे, मला गरज वाटत नसेल तर काही करू नये. आणि त्यात सुद्धा म्हणजे आता संताप आपल्या परीने उच्च आहेत, म्हणजे हे मी असं गृहीत धरतो. महाराजांनी हे फरक केलेले आहेत एका ठिकाणी जाता जाता, म्हणून त्याचा उल्लेख करतो की देहधारी गुरूंच्या मागे नसलं चांगलं उलट, कारण ते कठीणच काम आहे, म्हणजे ती कसरत आहे, त्याच्यामध्ये फायदा सर्वात जास्त आहे पण तोटा पण सर्वात जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यात न पडता आपलं तिकडे बघावं, स्वामींच्याकडे बघावं, यांच्याकडे बघावं, महाराजांच्याकडे नमस्कार करावा चालेल. म्हणजे त्यातल्या त्यात पुन्हा हा फरक त्यांनी केला आहे, पण ज्याला तेवढी सावधानता आहे, जेवढंही आहे, तर ती गाठ पडली तर त्याचं कामच झालं, मग काही प्रश्नच नाही. कारण ते काय चालू गाडीत बसले, रेल्वेच्या गाडीत बसल्यासारखं. तर तसंही आहे. फक्त ही जी गोष्ट आहे मुळात ती जर आपल्याला निकट जाणवली तर करायची गोष्ट आहे, एवढं लक्षात ठेवू. मूळ प्रश्न आपला नाम मुखात येतं की नाही आहे, आणि ते जर रामाचं नाम येत असेल तर रामाला त्याची काळजी आहे की ह्याचं पुढं काय करावं. आपण ज्यांच्या पदरात पडलो आहोत त्यांना आपल्याला कसं सांभाळायचं ते कळतं, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप काय होईल. अनुग्रह आता त्याच्या संबंधीचा अनुग्रह घेतला नसताना एखाद्या सद्गुरूविषयी मनोमन प्रार्थना करून त्यांच्याविषयी प्रभावित होऊन त्यांच्या शिकवणीचं अनुकरण केलं चालतं का, चालतं, काही काळजी करायचं कारण नाही, त्यासाठी अनुग्रह लागत नाही. अनुग्रह सक्तीनं दिला तर त्याच्या एखाद्या शिष्यानं तो मानावा की नाही, सक्तीनं दिलेली गोष्ट अजिबात मानू नये, तर ते बंधनच आहे. सक्तीनं देऊही नाही खरं म्हणजे त्यांनी, पण आता त्यांना कोण सांगणार, कोण आहेत ते माहिती नाही बाबा. पण असं काय होतं, हे असं ते ह्याच्यासारखं होतं, त्याला पकडून आण देतो, पकडून आण देतो, त्यांना घेऊन या, यांना घेऊन या, त्यांना घेऊन या. हे या ठिकाणी काय असणारच नाही. मी सांगतो, जर तुम्ही मागायला गेला तर द्यायला तयार नाही, तिथं काहीतरी आहे, कारण त्याला अजून काहीतरी तुमच्याकडून लौकिक अर्थानं नाही पण साधनेच्या दृष्टीनं काहीतरी अपेक्षा आहे. म्हणून ती अपेक्षा आहे, तो योग्य अयोग्य पाहतोय, पात्रता पाहतोय, काहीतरी पूर्वतयारी सांगतो, काहीतरी सांगतोय. तर हे जे सक्तीनं दिले गेलेले असतील किंवा दिले जातात सुद्धा आधी, तर आपण एक करावं. काय ते झालंय ते झालंय, आपण त्या सक्तीला सामोरे गेलो ना त्यावेळेला, तेव्हा आता एक करावं, प्रार्थना करावी. जर आपल्याला ते सक्तीचं बंधन आणि अस्वस्थता राहत असेल, अनुग्रह हा त्याला शांत करण्यासाठी, मार्ग देण्यासाठी आहे. त्याच्याबरोबर विरुद्ध उद्योग हा चालला मनामध्ये. मग अशा वेळेला आपण, कारण हे काय हा लौकिक होतं, हे प्रपंच आहे. जे सक्तीचे अनुग्रह बशाचे हे ते जे सगळं आहे ना, तेच नक्की प्रपंच असले पाहिजे, तिथे काय याचा संबंध नाही. अनुग्रहाला काय लागते, अनुग्रह द्यायचा होता त्यावेळेला महाराज म्हणले त्याची इच्छा लागते फक्त. अरे बापरे, म्हणजे ह्याच्यावरनं आपण काय ते ओळखावं की खरं तिथे शुद्ध काय असतं, शुद्ध असतं तिथे फक्त त्याची इच्छा लागते, बाकी काय लागत नाही. तर ते जे आता दिलं गेलं ते दिलं गेले समजा, गृहीत धरू असं होतं. बाहेर सुद्धा जाताना मनुष्य राहतो, माझ्याकडे तरी गृहस्थ मागे कधी 10 वर्षापूर्वी आले असेल, त्या काळातले 70-75 हजार रुपये म्हणजे काय झालं असेल त्यांचं कोणा ठोक. इतके ते गुरुसाठी हिंडले, प्रत्येक ठिकाणी म्हणले 5,000 कुठं 10,000 असं करत करत 70-80 हजाराला गेलो. आता काय म्हणले मला शक्य नाही. म्हटलं बरं झालं, तुमची एखादा मर्यादा आली ते बरं झालं, आता तुम्हाला घरात बसून काम होईल तुमचं, आता कुठेही जाऊ नका. 10 का 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ते सांगत आले होते असं, तो असं खूप आहे बाहेर, त्यामुळे आपल्याला काही करू नये, ह्याचा त्याचं तर काहीच संबंध नाही पैशाचा ह्याचा, त्यामुळे काही करू नये, असं काही नाही, हेच राहतं. आता आले तर आले, ठीक आहे, त्याचं काय करावं, तर त्याचं ज्याचं कोणाची काय आपल्यावर सक्ती झाली, ज्याने कोणी आपल्याला हे गळ्यात घातले आणि हे तुम्ही घ्यायलाच पाहिजे, ते असं असतं, त्याशिवाय तुमचा उदाहरणाने वगैरे जे काय झालं ऐकून घेतलं आपण, ठीक आहे. कोणीतरी परमेश्वर, तो शेवटी जीवच आहे, तर त्याला काहीतरी ती काय बुद्धी झाली असेल त्यावेळेला, तर आपण त्याच्याविषयी एकदा ते घेतलंय ना, तर नमस्कार करावा आणि परत करायची सोय आहे ती मनोमन परत करावा की हे आपण जे दिलं ते मला काय मानवत नाही, झेपत नाही, पेलत नाही, मला काय आवश्यकता वाटत नाही, मला बंधनात पडल्यासारखं वाटतंय, माझा आपल्याला साष्टांग नमस्कार, आणि हे आपले जे आहे ती वस्तू मी आपल्याकडे परत देतो, आता तुम्हाला जे काय करायचं पुढे तुमच्या मनाने. आणि म्हणून म्हटलं इच्छा लागते, तर ती इच्छा जिथे असेल तिथे ते घ्यावं, नसेल तर नाम पुरेसं आहे ते सगळं करायला. त्यानंतर आपल्या इच्छेचा भाग अनुग्रहात किती आणि सद्गुरूंच्या इच्छेचं किती कसं ओळखावं, त्यासाठी आपली इच्छा असावी, मग बघू सद्गुरूंचं काय करायचं ते. काय त्याच्यात इच्छेचा
त्याच्यात त्या अर्थाने प्रश्न नसतो. प्रत्येकाचं खातं असतं, महाराज म्हणायचं तसं तिथे, पण तो तिथे जातो असं म्हणलंय. ज्याचं खातं जिथं आहे तिथं त्याला जावं लागतं. म्हणजे आपल्याला तसं जावं लागलंय का त्या अर्थाने. म्हणजे हे ओढून नेलेलं सक्तीनं मग आपल्याबरोबर 10 माणसांनी त्यातला 11 नेऊन त्यांची मेंबरशिप वाढवते, त्यातले काही नव्हे. जे काय आहे ना ते मुळात माझी इच्छा, माझ्या इच्छेपोटी मला ते आता थांबणार नाही, मी ते घेणारच. तर मग ते तुम्ही फोटोसमोर सुद्धा घ्या, चिठी ठेवून घ्या. कित्येक ठिकाणी समाधीवर चिठी ठेवून आपल्याला माहितीच आहे, आता निंबाळसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी, आणि काय चुकीचं नाही. आपण समाधीवर घेतो, द्यावणी घेतो, खूप प्रकार आहेत. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये इतके बाहेरून फरक आहेत, पण आतून एकच साम्य आहे की आतून घेणाऱ्याची इच्छा प्रबळ आहे आणि निष्ठा श्रद्धा प्रबळ आहे आणि साधन करायची तयारी आहे. ही 3 गोष्टी जर असतील तर त्यांनी कुठे घेतला याच्यात काही प्रश्न येत नाही. सद्गुरूंच्या इच्छेच्या भागाचं काही विचार करायचं आपल्याला काही कारण नाही. फक्त ती आधी असू नये, माझीच देण्याची इच्छा असं नको. तर शक्यतो ते कुठून तरी आपल्या आतून काहीतरी त्याला वाटू दे, मग येऊ दे. सद्गुरूंच्या इच्छेनं सर्व मानून भगवंताच्या इच्छेनं सर्व मानून वागावं का. वागायला हरकत नाही, पण सोपं नाही एवढं फक्त म्हणतो. वागावं जरूर, पण दुसऱ्या क्षणी आपल्याला आपल्या हातात काही राहत नाही, अकल्याण होणार नाही. काल आपला विषय झाला होता की ते आता गुरु सांगे तसे वागावे आपण. मला परत एकदा आठवण करून द्यावी लागली होती, म्हणजे द्यायची मनात आली होती. वेळ कमी असतो नेहमीप्रमाणे, त्यामुळे ते सोडून दिलं. ते आठवण करून देणं भाग होतं. गुरुच्या इच्छेनं वागावं हा प्रश्न निसर्ग दत्तांच्या वेळेला सुद्धा झालेला आहे. गुरु सांगतात ते ऐकावं, आणि ते म्हणले गुरुनी चुकीचं सांगितलं तर काय करायचं. बरोबर आहे, गुरुनी एखाद्या समजा चुकीची गोष्ट सांगितली तर ते म्हणले मुळात गुरु चुकीची गोष्ट सांगणार नाहीत. मी जो खरा गुरु आहे त्याचा, आता गुरु काय सांगतील करायला ते कुठं पळवतील ते काय सांगता येत नाही. पण एक गृहीत धरू आपण की खऱ्या गुरूंबद्दल आपलं चाललेलं आहे. तर आता हे गुरु त्यांनी चुकीची आज्ञा दिली तर काय करावं. ते म्हणले चुकीची असली तरी पाळावी, ती गुरुनी दिलेली आहे. एका महात्म्याने संन्यास घेतल्यानंतर त्याच्या गुरूंनी परत गृहस्थाश्रम स्वीकारायला लावला. त्याचे 4 महापुरुष जन्माला आले, ज्यांचे आज आपल्याला उपकार पुरत आहेत. म्हणले काय गुरुची आज्ञा पाळली म्हणून वेगळं. ती नीतिशास्त्र काय तुमचं शास्त्र मार्ग जो होता धर्मशास्त्र त्याच्या विरोधात होतं ना, होतं, पण गुरुची आज्ञा आहे म्हणून त्यांनी ती पाळली. ती पाळल्यानंतरची जी ही 4 मुलं आहेत ती कुठं आहेत आज. बापरे, एक गुरुची आज्ञा पाळली त्याचं हे आज फलित आहे. 700 वर्ष प्रकाश पडला आहे सगळीकडे. तर अजूनही आज आपल्याला ते किती आनंद देते आणि किती काळ देत राहील. हे अमर आहेत ग्रंथ. हे याच्यावर अवलंबून नाही आहे. काळ देणं सांगणारा आणि ऐकणारा यांचे हे अधिकार आहे, तर त्यात ते करू शकतात. शांतीच्या गाभाऱ्याचं सहनशीलता, तेव्हा भगवंताची इच्छा समजून वागायला हरकत नाही, पण सोयीचं गैरसोयीचं असं बघून नाही करू. ते पुढं असतं. ते काही जसं काही लोकांचं कसं असतं मी ते का ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही ना ऐकू कमी येतं वगैरे असं. तर ते ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही हा अनुभव घेतलेला आहे. मी काही आमच्या शिपाई बंधूंना ऐकू कमी, म्हणजे कामाचं काहीतरी सांगितलं की नाही, चहा सांग म्हणलं की काय म्हणलं तुम्ही आता चहा सांगणार बरं का मध्ये काहीतरी असं आहे. तर ते काय म्हणलं तुम्ही लगेच ऐकू येतं. आणि असं ते जरा काहीतरी ह्याचं सांगितलेलं असलं कामातलं की तसंच पुढं जातं, त्यांना ऐकू येत नाही. आणि विचारत हो मला जरा कमी ऐकू येतं. ते मग आता चहाचं अगदी हळू म्हणून बघितलं तरी ऐकू येतं, जोरात म्हणलं तरी ऐकू येतं कामाचं मात्र. तर तसं भगवंताच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. तेव्हा तिथे जरा सावध असावं. तर तिथे आपण असं काही असू नये. मग जो भगवंताची इच्छा असेल तसं करावं. आणि त्यात पुन्हा हे भगवंताची इच्छा आपण कशी ओळखणार. कोणाच्या इच्छेचा जोर आहे नक्की, हा भगवंताच्या का माझ्या, हे आपल्याला सोडवता येत असेल तर यात पडावं, नाही तरी काय पडू नये. आपले जी काय शक्तिबुद्धी दिली, विवेक दिला आहे, तो अधिक चांगला कसा होईल ते बघावं, तो वापरावा, त्यानुसार काम करावं आणि प्रार्थना करावी भगवंताला की हे काय मी ठरवलं आहे हे माझ्या डोक्याचं काम आहे, तर त्यात काही चुकत असलं तर तेवढं मला सुधारून घ्या आणि योग्य मार्गावर न्या. तात्यांची जशी पद्धत होती ती फार मला आवडते. मी नेहमी ती करतो की महाराज बाहेर निघालोय, आता मला अशा ठिकाणी जायचं आणि हे काम आहे, तर आता ह्याचं काय करायचं ते तुम्ही बघा. की बरोबर ते गाडी बंद पडते, तो माणूस भेटत नाही, ते सगळं म्हणजे त्यांना ते नको असलं की ते बरोबर सगळं होतं. आणि जर ते बरोबर असलं अगदी चौकात, तो मनुष्य तुमची वाट बघतच असतो, इतकं सगळं होतं. म्हणजे ती भगवंताची इच्छा समजावेन आपण ते काम करावं, असं काहीतरी असलं पाहिजे त्याच्यात. तर ते ठेवावं होईल. शांतीच्या गाभाऱ्याचं सहनशीलता हे द्वार आहे. व्यवहारात जपामध्ये व्यत्यय आणते ती अशांती.
ही सहनशीलता कशी वाढवायची, त्यावेळी मनाची अवस्था किंवा भूमिका कशी असली पाहिजे. त्रिविध ताप किंवा देहाचे आणि मनाचे ताप सोसताना, विशेषतः मानसिक त्रास सोसताना होणारा कोण मारा कसा सहन करावा. सहनम सर्व दुःखानां प्रतिकारपूर्वकम या सूत्रानं व्यवहारात देहदुःख, आजार, वृद्धत्वाच्या व्याधी या गोष्टींची उपचारांची मर्यादा कशी ठरवावी. निंदा, विशेषतः जवळच्या व्यक्तींची स्वतःची असलेले नसलेले दोष लावले जातात. कृतज्ञतेनं जवळच्यांचंच वर्तन होतं, त्यावेळेला विशेषतः शांती बिघडते. हे सर्व सोसण्याचं तत्वदृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या काय असं मार्गदर्शन करावं, कारण ह्या दैनंदिन अडचणी आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. व्यवहारात जपामध्ये व्यक्ती आणते ती अशांती, त्याचं म्हणून ते मूळ सांगितले सहनशीलता हे द्वार आहे. तर सहनशीलता हेच ह्याचं सगळ्याचं सार आहे. खरं सांगायचं तर सहन का होत नाही असा आपण विचार करू. प्रथम सहन का होत नाही, माझा एक सेटअप आहे, ढाचा आहे, त्याच्या विरोधात आहे म्हणून सहन होत नाही. तेव्हा माझं खरं काम काय सहन होत नाही ते बघण्यापेक्षा ढाचा काय आहे हे बघणं काम आहे. तो ढाचा कसा तयार झाला, काहीतरी संस्कारांनी तयार झाला, हे असं असं वागलं पाहिजे असं वाटतं. अगदी समजा सकाळी उठण्यावरनं होईल, उशिरा उठण्यावरनं होईल, लवकर उठण्यावरनं होईल, एखादी वस्तू अशी पदार्थ शिजवण्यावरनं होईल, एखादा निर्णय घेण्यावरनं होईल. हे मी कसं, मला सहन कुठे होत नाही की ते त्या चौकटीच्या बाहेर दिसलं की मला सहन होत नाही. ती जी चौकट आहे ते त्याला कंडिशनिंग म्हणतात कृष्णमूर्ती. हे कंडिशनिंग आहे, हे मोडायला लागणार मला, कारण शेवटी माझं कंडिशनिंग आहे तसं दुसऱ्याचं पण कंडिशनिंग असणार. हे तर जगाच्या अंतापर्यंत चालेल. माझ्याही वडिलांना माझ्या गोष्टी चुकीच्याच वाटत होत्या, माझ्या आईलाही माझं वागणं चुकीचंच वाटत होतं, मलाही माझ्या मुलांचं, मुलींचं, सुनांचं, नातवांचं तेही चुकीचं वाटतंय. म्हणजे सगळीकडे अडचणी आहेत त्या कंडिशनिंग किंवा त्या संस्कार पद्धतीच्या आहेत. तर ते एक ढाचे तयार झालेत. ह्यातला कुठला ढाचा आयडियल नाही आहे, तो ढाचे आहे एवढं खरं. त्यातल्या त्यात तो कमी जास्त चांगला वाईट असू शकेल असे ढाचे तयार झाले. त्या संघर्ष होतो तो त्या ढाच्यांचा होतो, मतभेद होतात ते त्याच्यावर होतात. आणि सहन करायची वेळ येते ती केव्हा येते की ज्या वेळेला आपल्यापेक्षा दुसरीची ताकद जरा जास्त पडायला लागते. नाहीतर आपण काय करतो माहितीच आहे आपल्याला, वाकवणार की नाही, दुसऱ्याला ऐकायला लावणार की नाही. मग त्यावेळेला त्यानं सहन केलेलं आहे तसं ते आपल्याला आता सहन केलं पाहिजे, होय की नाही. आता लहानपणी मुलांना, आता काही मुलं असं करणार नाहीत, पण लहानपणी आपण शिस्त कशी लावली आपल्याला माहिती आहे. आता म्हातारपणी ते आपल्याला शिस्त लावणार, चांगल्या पद्धतीने लावतील अशी आशा करू आपण. तेव्हा सहनशीलता हे द्वार हे आहेच, पण त्याच्याशिवाय आपल्याला शांतीच्या गाभाऱ्यात जाता येणार नाही. कारण हे ओळखण्यास काय ओळखायचं आहे, खरं तर ढाचा काय केला मी, तो बरोबर होता का. मला अनेकदा या ढाच्याचा प्रश्न पडतो, म्हणून कंडिशनिंगचा प्रश्न मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. अनकंडिशन्ड माइंड हेच केवळ यातून बाहेर पडण्याचं आहे. असं आहे का, हे असं असं वाटतंय, मला याबद्दल असं करावं असं वाटतंय, त्यांना काय करावं असं तसं वाटत नाही. परिणाम तरी होतीलच की नाही, कुठले तरी परिणाम त्याचे होतील, हे आपण समजा निर्णय सोडले, मला असं वाटतंय इथपर्यंत माझा ढाचा बरोबर आहे. आता तसं तुम्ही केलंच पाहिजे, हा जो मुद्दा आहे तिथे अडचण आहे. तर ते आता तुम्ही पण ठरवा सगळ्या मिळून, आणि काय करायचं ते करूया. आपला ढाच्याला कंडिशनिंगला आपण मर्यादा घातली की माझं मत सांगितलं, त्याप्रमाणे इतरांची मतं झाली. आता जर लोक पुन्हा आपल्याकडे आले असतील की बाबा आपण काय करूया, तर मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही म्हणताय त्याच्यामधला एखादा मुद्दा घेण्यासारखा आहे ते घेऊ आणि त्याप्रमाणे आपण करू, की काय फार सहनशीलता दाखवावी लागत नाही, होतच ते काम. समजा ते म्हणले तुम्ही म्हणताय ते बरोबर नाही, बाहेर परिस्थिती अशी आहे, बदलली आहे, आम्हाला माहिती आहे, तर त्यानुसार हे अधिक बरोबर आहे, अधिक बरोबर आहे का, मग ते करा. कारण बरोबर गोष्ट करण्याचा आपला संबंध आहे. मनाप्रमाणे व्हायला पाहिजे का बरोबर व्हायला पाहिजे, इथे ते कंडिशनिंगचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की मनाप्रमाणे व्हावं, माझ्या मनाप्रमाणे व्हावं. त्याने तेच वाटतं ना, जो भांडणाचा जो त्रासाचा मुद्दा आहे तो एकच आहे, त्याला वाटतं की त्याच्या मनाप्रमाणे व्हावं, मला वाटतं माझ्या मनाप्रमाणे व्हावं. खरं सांगायचं ना तर ते बरोबर जे काय असेल ते व्हावं. आता माझा भ्रम असा आहे की मला जे वाटतं ते बरोबर आहे असं मला वाटतं. आता ह्याला काय करावं, तर ह्याच्यासाठी 10-20 वर्ष मागे जाऊन बघावं की जे मला 20 वर्षापूर्वी बरोबर वाटत होतं ते आज बरोबर वाटतंय का, नाही, खूप फरक पडला परिस्थितीमध्ये. मग हे जर फरक पडलेला आहे तर आपला ढाचा बरोबर नाही हे मान्य करायला आणखीन किती दिवस घ्यायचे, काही घेऊ नये, लवकर हे सोडावं म्हणजे संपलं. तर मनाचे ताप सोसताना त्रिविध तापाचं ठीक आहे, काही गोष्टी ह्या काय आहे आपण करून कुठल्याही एकही ताप असा नाही की जो दुसऱ्याच्या कर्मामुळे माझ्या वाट्याला आला, असं नाही होणार. माझ्याच कर्मामुळे माझ्याच वाट्याला आलेले ताप असतात. दुसऱ्याचे ताप सोसणारे ते फक्त संत मंडळींच्याकडे काम ठेवले, ते सुद्धा वरून दिलं तर ते आपणहून काय भानगडीत पडत नाही. कुठले जग जाणे जगदीश जाणे, त्यातून जगदीशाची इच्छा असेल बाबा हे तू कर, तू कर, मग करतो. त्यांची तक्रार काय नाही, पण त्यात आपणहून पडायचं का तर नाही.
असंही आहे. ती त्यांची भूमिका आहे. आपली भूमिका जी कार्यकारणप्रमाणे चालते ती माझी मलाच आहे. मी जी कर्म केली त्याची, मला जे समोर दिसते त्यावर त्या ठरत नाही, ते सगळं करून झालेलं असतं. आपण गोष्टी विसरतो, वस्तू विसरतो, तसं कर्म पण विसरतो. आणि हे या जन्मापुरतं ठीक आहे, मागचं काय कराल, मागचं तर पूर्णच विसरलेलं आहे. त्यामुळं आता त्याचे संबंध लक्षात येत नाही आणि म्हणून मग हे ताप आणि हे जे सगळीतले देहाचे मनाचे ताप हे सहन करावे लागतात. त्यातले देहाचे ताप हे तर अगदी थेट प्रारब्धाचं काम आहे. कारण प्रारब्धाची गतीच मुळात देहावर चालते, ती मनावर चालत नाही. खरं म्हणजे आपण चालवून घेऊ नये. मनाचा ताप सोचतो त्याचाच अर्थ हा परत कंडिशनिंग आणि सेटअपचा प्रश्न असतो. ते मी तयार केलेले, ते मन मला वाटायला आलेलं नव्हे, ते मी तयार केलेलं आहे. आपण क्षणभर मी नेहमी असा विचार करतो आपल्याकडे हे प्रश्न सोडवताना की हे असं आहे, असं असं करायचं आहे. समजा असं असं करायचं नाही, कसं ठरलं? समजा आपणच एक हायपोथेटिकल मांडलेलं आपल्याला का अवघड आहे, तर असं आहे, हे करूया. आणि हे करायला नको म्हटलं की नाही की त्याचे फायदे दिसायला लागतात. अरे होय की, मगाशी जे मी करावं म्हणत होतो त्याच्याऐवजी नको म्हटल्यामुळे सुद्धा काही वेगळ्या गोष्टी समोर आल्यात. मग आता हे करावं का नाही करावं, पुन्हा एकदा आपलं बॅलन्सिंग तयार होतं. हे मनाला मोडण्याचे अभ्यास आहेत. नाहीतरी परमार्थ मनाला मोडण्याचा नव्हे, नष्ट करण्याचा अभ्यास आहे. त्यामुळे मनाचे ताप होतात ते आपल्याच आग्रहामुळे होतात. आपणच काही संस्कार स्वीकारले म्हणून होतात. ते आपण बाजूला केले, मानसिक त्रास आपल्याला होणार नाही, कोण मला होणार नाही. कारण का, मी जे निर्माण केलेलं ते मीच मोडून टाकलं पाहिजे. दुसरा येऊन मोडून टाकायला लागला तर मला त्रास वाटेल, ते आम्हाला शिकवायला लागले असं वाटेल. त्याच्यापेक्षा आपण स्वतःला शिकवावं हे चांगलं, हो की नाही? हे बेस्ट टीचिंग कुठलं? स्वतःला शिकवणं हे सगळ्यात चांगलं. दुसऱ्यांना सांगणं ठीक आहे, पण शिकवणं काय अर्थ नाही, कारण त्याचा त्रास होईल पुन्हा मनाला. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे मोडता येईल. सहनम सर्व दुःखानाम, हे बरोबर आहे. तर उपचारांची मर्यादा कशी ठरवावी? माझी स्वतःची उपचारांची मर्यादा मी महाराजांना विचारून चिठ्ठीवर ठरवतो. मी माझा मार्ग तुम्हाला सांगितलं. पटला तर तेवढी श्रद्धा असेल तर अगदी सोपा मार्ग आहे. महाराज ऑपरेशन करू का नको, करू नका, नाही महाराज करावं का, करायचं. मग त्यातून त्रास झाला तर महाराजांची इच्छा आहे, त्रासाच्या निमित्ताने माझं प्रारब्ध संपू देत. ते क्रम आहे सगळ्या गोष्टींना. आणि करू नका म्हटले आणि त्याच्यामुळं काय उद्भवलं तर त्रासाचाच प्रश्न आपल्याला ना. समजा करू नका म्हटले आणि काहीच करावं लागलंच नाही, त्याचं ते बरंच झालं, तर मग महाराजांसारखं कोण नाही असं वाटेल. ते तसं वाटू द्यायचं नाही. तिथे तुम्ही पण असंच करा, तुम्ही पण असं करा, बघा माझं कसं महाराजांनी वाचवलं, अमकं केलं, तसलं काय करू. हे तिथला मार्ग असा आहे. त्रास आला तर तुमची इच्छा आहे म्हणून बोला, त्रास नाही आला तर तुमची इच्छा, म्हणजे ती तिथे इच्छा बरोबर त्यांची कळते आणि तिथे त्याची मर्यादा ठरते. यातलं कुठल्या उपचाराची मर्यादा, हे अलीकडे फार प्रश्न झाला आहे हो. देहदुःख आजाराचा इतकं प्रश्न आहे, तर व्याधींचा प्रश्न आहे, हे बरोबर आहे. हे सगळं प्रत्येकाला सोसायचं आहे आणि याच्यासाठी आता वृद्धत्वाची सुद्धा गरज नाही, कारण वृद्धत्वाची व्याख्या बदलायची वेळ आली. आता 30चे विरुद्ध, 40चे विरुद्ध आजार आहे ना, त्यामुळं ते विरुद्ध. तर मग आता त्यांना हा सगळ्यांनाच विचार करावा लागणार आहे. त्यामुळं ह्याच्यातले काही गोष्टी आपल्या हातात असतील, कदाचित आपली जीवन पद्धत बदलावी लागेल, थोडेसे आता व्यायाम आहेत, हे आहेत, ह्या गोष्टी नको वाटत असेल तरी कराव्या लागतील. तर मग ते त्या मार्गाने जे होईल तेवढं होईल. त्याच्यातलं उरलेलं जे असेल ते आपल्याला जीवनमान पद्धत म्हणून स्वीकारावं लागेल किंवा आपल्याचाही चुका म्हणून ते स्वीकारावं लागेल. आपल्याच चुका आहेत. काही त्यांनी व्यायाम केला नाही म्हणून मला आजारी पडेल असं नाही. मी व्यायाम केला नाही म्हणून मला आजारी पडायला झाले, मी एक आहाराचं पथ्य सांभाळलं नाही म्हणून मला माझं पोट बिघडलं, असंच आहे शेवटी. त्यांनी खाऊन माझं पोट कसं बिघडेल? तसं होणारच नाही आहे. ते मीच खाल्लेलं आहे. त्यामुळे ते आपलंच आहे, ते आपल्याला बघायला काय अडचण नाही. तर त्याच्यात आता फक्त उपचाराच्या मर्यादेचा प्रश्न आहे. तर किती उपचार कितीपर्यंत करावेत, एक बाजूने किती करावेत हे कळतंच. तर महाराजांना प्रार्थना करावी, जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत उपचार करणार. जिथे माझ्याकडे आता काही पैसा उपचारायला नाही त्यावेळी त्यांना सांगून टाका आपल्याला ह्याच्या पुढचं काय करायचं नाही म्हणजे नाही. मग आता काय होणार, मग तुमचा आजार वाढेल, मग काय होईल, मग तुम्ही मार चालेल, मला जायचंच आहे लवकर, वाटच बघतोय. असं आहे का बघा, नाहीतर म्हणून मला अजून 10 वर्ष काढायचे अजून, माझं ती खाईन ना फुलं उधळायचे अजून, हा मग नाही, मग कर्ज काढून उपचार करा, माझं काय म्हणणं नाही.
हा सगळा व्यवहाराने सुटणारा प्रश्न आहे. नसेल तर एक चिठी टाकायची, संपलं, काम संपलं आपलं. काय विचार करायचं कारण फक्त तसं ती श्रद्धा पाहिजे की महाराजांनी आपल्याला असं हे केलं, मी केलं असतं, माझ्याकडे पैसा होता, एवढे लोक सांगत होते, करायला काय हरकत होती वगैरे, असं पुन्हा मागणं काही नाही. महाराजांनी ते सांगितलं ना, आता उपचाराचा विषय भेटला, आता आपलं जप सुरू. उलट जपाला म्हणले तुम्हाला वेळ दिला, नाही ते करू का नको असं, तसं नाही, आता ते करायचं नाही किंवा करायचं आहे म्हणले की कामाला सुरुवात झाली, मग ते महाराज सांभाळणार बरोबर. त्यांनी सांगितलं ना आपल्याला करायला, मग ते करायचं. तर असं आपल्याला सुटता येतं, ते लवकर सुटावं म्हणजे आपल्याला खऱ्या कामानं आपण मोकळे होतो आणि ही जे कामं उद्योग आपला वाढलेला तो कमी होतो आपोआप. निंदा नसलेले असलेले दोष लावणं, कृतज्ञतेनं वर्तन होतं वगैरे, त्यामुळे शांती बिघडते. आपल्या अपेक्षामुळं खरं शांती आपली बिघडते. त्याचं साऱ्याचं खरं सार हे आहे. निंदा होते, होऊ नये असं आपल्याला वाटतं. मला असं वाटत नाही की आपण निंदा जे काय होते ती जे काय कारण असेल तर त्यात आपण काही सहभागी नसूच असं नाही. आपण असं मागेपासून आत्तापर्यंत असं एकदा पाहावं सहज की हे जे निंदा आपल्याला ऐकायला लागते किंवा कोणाकडून तरी ऐकायला येते, ही जी निंदा आहे आपण आपल्याकडून कोणाची घडली नसेल का असा एकदा विचार करावा. म्हणजे त्यातलं निम्मं काम कमी होतं. कारण कळत नकळत काय जे असेल ते तो नसताना कोणाला सांगू नका पण खरं असं आहे वगैरे हे सगळे झालेलं असतं. त्या आता काय आहेर आहेत परत घ्यायचेत, आता आपण आहेर केलेत त्यामुळे आता ते घ्यावे लागतात. त्यावेळेला ते आपल्या लक्षात आलं नाही. म्हणजे एव्हा आधीच जर लक्षात आलं असतं की कृपया हां, तर मग आपण देऊ नये. आपण कोणाच्या निंदेत पडू नये. ते पडलं की हे येतं मागे, कारण ते गेलेलं आहे ते येतं परत. आणि काय आता सांगावं, आपल्याला हे वेळेचंच काम होतं शेवटी. पण ह्यांनी सांगितलं माताजी अरविंद वगैरे आपण वाचत असाल तर निंदा ही कशी आहे म्हणजे ती घडते त्याला आपल्याला वाटत नाही. कारण आपण काय करत असतो की एक म्हणजे खूप त्याच्यात प्रकार असतात. एक मनुष्य स्वभावाचा अभ्यास म्हणून तुम्हाला सांगतो, हां म्हणजे तेच ते पण निंदा, फक्त वर एक बोर्ड वेगळा लावला एवढं, किंवा बाहेर कसं चाललंय आपल्याला बघा तुम्ही म्हणून. म्हणजे असं काहीतरी लेबल लावून ते खाली पुढं सगळं पुढचं हे ते पाठ्यक्रम सगळं ते धडा तोच असतो, फक्त वरचं हेडिंग बदललेलं असतं. तर त्याबद्दल एकदा ते म्हणाले की निंदेचं जे गोळा आहे हा एका हाताने फेकता येतो पण परत येताना 2 हाताने झेलावा लागतो. हे बोललेले दागदी बघा. माताजी म्हणजे काय असं तसं ते काम नाही, ते बोलले ते परत झेलताना 2 हाताने झेलत ते झाले बघा, काहीतरी गडबड झाली. त्यामुळे असं बघावं, असलेले नसलेले दोष लावले जातात. असलेले लावले जातात त्याच्याबद्दल आपली जर तक्रार नाही तर नसलेले दोष आहेत असं समजायला काय हरकत नाही. कारण आपल्याकडे दोष आहेत हे नक्की आहे. आता जे आहेत त्याच्याबद्दल आपली तक्रार नाही, पण नाहीत त्याच्याबद्दल आपली तक्रार आहे. नाही म्हणजे हे मलाच वाटते, तर त्यांना ते आहेत असं वाटतं ना. आपल्याकडे घरात एखादा मनुष्य मोठ्याने बोलतो, एखादा हळू बोलतो, दोघांची तक्रार असते की नाही. आता यातलं नक्की कोणतं बोलणं बरोबर असं समजायचं. आता हे काही निकाली होणारा प्रश्न नाही. त्यामुळे असं काही वेळेला निंदेच्या दोषांच्या बाबतीत होतं. कृतज्ञतेनं वर्तन होतं ह्याचाच अर्थ आपली अपेक्षा आहे की आपण काहीतरी केलेलं आहे ते सोडलेलं नाही आहे. ते आपल्याकडे तसंच आहे आणि त्यामुळं असं होते. आपण ते जर सोडलं असतं, कर्म अर्पण करायची ती तेवढ्यासाठीच की कृतज्ञतेनं ते वागतात, त्यांना बघावं असं वाटतं. समजा एखादी गोष्ट आपण एखाद्यासाठी खूप केली, त्याच्या काही लक्षात नाही, त्याच्यातलं तो विसरून घ्या, तो उलटा आणि उपकार न केल्यासारखाच वागतोय समजा असा. तर आता ही कर्म कोणाचं आहे, हे त्याचं कर्म आहे. बांधणार कोणाला, त्याला. तर ते त्याला बांधलंय ना, ते त्याला बांधू द्या, आपल्याला कायचं ना. आपली त्याच्यात जर ही अशा अडकलेली असली की त्याच्यासाठी आपण एवढं केलं तर त्यांनी आपल्या, मग ते व्यवहार होता. व व्यवहारात चुकभूल देणे घेणे खाली लिहिलेलंच असतं, हो की नाही. येण वही ते असतंच की खाली. तर तसं तो व्यवहार झाला. मी त्याच्यासाठी काहीतरी केलंय आणि त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं, हा परमार्थ नाही आहे, हा व्यवहार आहे. त्यामुळे व्यवहारात मी 10 रुपये दिले तर त्यांनी मला 10 रुपये किंवा व्याजासह 12 रुपये द्यावेत. म्हणजे जे काय केले त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी माझ्यासाठी करावं, हा व्यवहाराचा अपेक्षेचा भाग झाला. त्यामुळे ह्यात काही परमार्थ येत नाही. आपल्याला परमार्थ हवा असेल तर करा आणि द्या सोडून. काय करायचं ते लक्षात ठेवणारा ठेवील, त्याच्यापेक्षा जास्त करील, कदाचित तो निघून जाईल, त्याचं कर्म तो भोगेल. कारण शेवटी त्याच्या कृतज्ञता म्हणूनच जर काही दुर्गुण किंवा काही म्हणून कर्म चुकीचं म्हणून लागणारच असेल दोष, तर तो त्याला लागणार. आपण आपल्या परीने केलेलं आहे. अपेक्षा ठेवली तर मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. लक्षात येतं सगळं. संतांच्या, तुम्हाला सांगू, संतांच्याकडे एवढी अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार. सूक्ष्मातले सुद्धा दोष कळत असतात पण ते
काय बोलत नाही. याचं कारण काय, तर ते त्यांनी ते पचवलेलं असतं त्याने. त्या संतांची माणसं कृतज्ञतेनं वागतात असं का आपल्याला म्हणायचे. हो, कृतज्ञतेनंची परिसीमा करणारे लोक आहेत आणि पुन्हा आता परत मला वाचवा म्हणणारे लोक आहेत. हे चरित्र तेवढ्यासाठीच वाचायचे असतात की त्यातून हे आपल्याला कळतं की कसं ते विसरून जावं आणि परत त्याला कसं करावं. म्हणून महाराज म्हणू शकले ना की सगळ्या जगाने तुला टाकला तरी मी टाकणार नाही. कोणच कसं शक्य आहे म्हणताय. इतकं अंतःकरण आपल्याला जवळ जायचं त्याच्या. तर आपण निदान ज्याच्यासाठी काय केले ते तेवढं सोडायचं तरी अभ्यास करू, मग पुढे हे आणखीन साधेल. इथे ज्या उपासनागृहातल्या विविध संत प्रतिमा आहेत त्यातून झालेली ईश्वरनिष्ठांची मांदियाळी हा मोठा सत्संग वाटतो. त्या कृष्णमूर्ती ज्ञानेश्वर एका बाजूला, तुकाराम रमण एका बाजूला, पुणे राम आणि या पंचायतनाला तोडणारे महाराज यांच्या रचनेबद्दल आपली काही भूमिका आहे का जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. जिज्ञासा चांगली, वेळ कमी आहे आणखीन, म्हणून मला जरा फार नाही सांगतात पण मुद्दा एवढाच सांगतो की ते पहिल्यांदा समोर होते दोघं जण. ते हे सगळे मंडळींना आमंत्रण द्यायला महाराजांनी सांगितल्यावर मग जागेचा प्रश्न आला. तर मी तसं भाडेकरू पडलो, फार जागा आपल्याकडे नाही आहे, याच्यात भळ बसवायचं आहे सगळं. म्हटल्यानंतर त्यांना जरा विनंती केली, तुम्ही सगळे येणार आहात ना, जवळजवळ जरा ॲडजस्ट करून घ्या थोडं. आपल्याला तर नाही का विनंती करत मी काही वेळा, जरा थोडं सरका, थोडं ॲडजस्ट करून घ्या. आपल्याला किती त्रास होतो मला माहिती आहे, जे अडचण आहे बरोबर आहे. तर तसं ते तर काय अडचण सोसायला तयारच आहेत. त्यामुळे काय आहे, कृष्णमूर्ती आणि ज्ञानेश्वर एका बाजूला, म्हणजे असं एका बाजूला असं नाही, निदान ते एकत्र आहेत इकडे या बाजूला असं. तर काही नाही, ते दोन तिकडं ऑन पार होते आणि इकडे हे दोन ऑन पार होते, असं ते मुळात बॅलन्सिंग होतं. याच्यामुळे काही भूमिका आहे का, तो आहे. भूमिका एवढीच आहे की तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली ह्यांची बाकी सगळ्यांचे काळाप्रमाणे लावलेले आहेत, पण ह्यांचे काळाप्रमाणे नाहीत, ते फार काळाच्या पलीकडे आहेत. त्यामुळे ते दोन्ही तिकडेच आहेत. गाथा आणि याच्या पुढं काय नाहीच आहे, तुकोबांच्या पुढं त्या माऊलीच्या पुढं काय नाहीच आहे. आणि तिकडं जर गेला तर ध्यानामध्ये जिथे कुठे रमण पोचलेत आणि जिथे ज्ञानामध्ये जिथं कुठं कृष्णमूर्ती पोचले तेही काळाच्या पलीकडे, त्यांचं काही नाहीच. म्हणून ते दोन समोर होते, हे दोन समोर होते. आता कोणाला कोणत्या मार्गाने जायचं आहे ज्या पद्धतीनं त्यानं जावं. मला ते समोर सारखे ठेवावेसे वाटायचे, कारण कृष्णमूर्ती ही इज लाईक टॉर्च, मी मागे म्हटलं होतं. तर त्यांचा हा जो टॉर्च आहे तो घेऊन परमार्थाचे भोंगळपणान सगळं जे गोंधळ आहे त्या सगळ्याला उतारा म्हणजे कृष्णमूर्तीच आहेत. आणि बरोबर आपल्याला ते त्याच्यातले हे दाखवून देतात की इथे हे भोंगळपणा आहे, इथे हे अंधश्रद्धा, इथे हे आहे, हे असं आहे. हे सगळं दाखवायला कृष्णमूर्ती उपयोग पडतात. म्हणून डोळ्यासमोर असावे तसं सारखं वाटायचं. आणि बडबड करण्यासाठी नेहमी करताना रमणांच्याकडे बघायचं. यानं काही होत नाही, त्यापेक्षा गप्प बसून जास्त चांगलं होतं, असा जो थेट अनुभव आहे तो त्यांच्याकडे आहे. बसून होते म्हणजे बोलून होत नाही असं मला म्हणायचं नाही, पण त्याची सुद्धा एक मर्यादा आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन काम करता येण्यासारखं आहे, याचं एक भान राहावं म्हणून ते आहेत. तर तसं इकडं आहे. मला सांगा की हे आणि काय योगायोग असेल तो असेल की हा कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे महाराजांनी म्हटलं की नाही. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणताना पुन्हा एकदा असं म्हणले की परमात्मा पुन्हा एकदा वेश पालटून आले आणि त्यांनी परत एकदा सगळे गीता म्हणजे जे अडकलेलं भांडार उपनिषदांपासूनचं सगळं ते त्यांनी सार काढून दिलं आणि सोप्या भाषेत आपल्या मराठीत करून दिलं. ही जसे उपकार तसे ते एका काळात संस्कृतमध्ये कृष्णावतारात केलं आणि तसंच परत एकदा वेश पालटून अवतार घेतला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने ते कार्य केले. तेव्हा हा कृष्णावतार आहे. पलीकडे जे कृष्णमूर्ती आहेत ते 8वे पुत्र आहेत म्हणून त्यांचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. मुळात कृष्णमूर्तींचं नाव हे मुळात कृष्ण तेवढ्यासाठी आहे. आणि त्यांनी अजून पुढे काळाच्यात जाऊन सगळी अवडंबरं टाळून माणसाला थेट मुक्तीकडे ज्ञानाच्या मार्गाने कसं नेता येईल याचा विचार केला. त्याचा जवळचा संबंध अमृतानुभवाशी आहे म्हणून ते शेजारी आहेत तिथल्यात. अमृतानुभवाशी आपण पाहताडून म्हणजे कळेल की किती गोष्टीत साम्य त्यांच्या म्हणण्यामध्ये. आणि ज्ञानेश्वरीत सुद्धा आहेत. वेगवेगळ्या वयांची टिपणच ठेवली की ज्ञानेश्वरीमध्ये असे दृष्टांत इथे असं आहे, इथे असं आहे, इथे असं आहे, असं आहे. आणि ह्याच्याच प्रवाहाखाली महाराजांकडे आहे. महाराजांच्या सांगण्यातली अनेक उदाहरणं आणि अक्षरशः म्हणजे उदाहरणसुद्धा मी म्हणतो दृष्टांतात साम्य येणं ही गोष्ट फारच अवघड आहे. सिद्धांतात साम्य आलं मी समजू शकतो, दृष्टांतात सुद्धा साम्य आहे. तर तसे सुद्धा साम्याचे भाग आपल्याला महाराजांच्यामध्ये आढळतात. तो धागा इकडे आहे आणि तिकडे जे तुकोबा आणि रमण बसलेले आहेत हे
जेवढी रमणाने ह्या सगळ्या अवडंबराचे मार्ग, बंधू गुरूंचे मार्ग, हे जे सगळे जे आहेत त्या गोष्टीबद्दल जेवढी कमीत कमी शब्दात जेवढं सांगितलं आहे, अत्यंत कमी शब्दात आणि बरोबर मुद्द्याचं आणि तिथे काही अपील नाही असं काय ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीनं ते ध्यानात राहून ती अवस्था गाठून रमणाने पण सांगितलेलं आहे. अगदी थेट, जसं आपल्याला थेट इकडे दिसतं गाथेमध्ये, तसं इकडे पण थेट दिसतं रमणांच्यामध्ये. तेव्हा असं एक त्याच्यामध्ये त्यांच्यातला एक संबंध आहे म्हणून ते इकडे घेता घेता इकडे रमणे या बाजूला ठेवलेत आणि आपल्या पाठीचे ते राहावेत. आणि हा जो मार्ग आहे मौनाचा, तेव्हा त्याची एक मर्यादा तुकोबांनी गाठून बघितली आणि दुसरी मर्यादा रमणाने पाळून पाहिली, असा त्यांच्यात संबंध आहे. तुकोबांनी झाली वाजी वाचा अनावर असं म्हटलेले, म्हणजे म्हणले मला काही बोलण्याची गरज राहिलेली नाही म्हणले. हा एक आंतरिक संबंध आहे, तो तसाच आहे. आणि दोघंही एक बोलून सांगू शकतात, एक न बोलता सांगू शकतात, असं ते दोघं एकत्र आहेत इकडे. एवढंच फक्त हे करताना केलेलं आहे. आणि या सगळ्यांचं समन्वय महाराजांच्यामध्ये आहे. बोलून पण सांगितले, गप्प बसून पण सांगितले, कित्येक गोष्टी महाराज न बोलता सांगत, कित्येक गोष्टी प्रत्यक्ष बोलून सांगत. जितका कठीणपणा ह्याच्यात पाहिजे तेवढा तो त्यांनी तुकोबांसारखा सुद्धा घेतलेला आहे. त्यानं तुकोबांचं महाराजांना फार प्रेम आहे. ज्ञानेश्वरांच्याबद्दल प्रश्न उद्भवतच नाही असं आहे. आणि कृष्णमूर्तींच्या काळामध्ये जेव्हा तात्या होते त्यावेळच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तेव्हा गुरुची गरज नाही वगैरे ते म्हणाले आणि ती आपल्याला गोष्ट माहिती आहे. कित्येक ग्रस्तांचा संभ्रम झाला, गुरुची कोणती गरज नाही असं कृष्णमूर्तींचं प्रवचन तेव्हा ऐकून आले आणि महाराजांकडे म्हणजे इकडे तात्यासाहेबांकडे आले आणि त्यांना विचारलं, असं कृष्णमूर्ती म्हणतात, ते थोर तत्त्वज्ञ आहेत, ते निस्पृह आहेत, त्यांच्याबद्दल मला शंका नाही, त्यांचं सांगणं मला पटलेलं आहे की गुरुची गरज नाही आणि इथे तर गुरुशिवाय चालत नाही असं सगळं तुम्ही सगळे संत मंडळी सांगता, तर आम्ही आता काय करावं. ते म्हणले, तुम्हाला त्यांचं सांगणं पटलं आहे ना की बा गुरुची गरज नाही आहे, तर काय हरकत नाही, गुरुची गरज नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. खरं सांगायचं तर आत्मगुरू, प्रत्येकाला आत गुरु ठेवलेला आहे, तोच खरा गुरु आहे आणि ह्याची काही गरज नाही आहे बाहेरच्या गुरुची, हे बरोबर आहे म्हणाले. व तात्यासाहेब हे बरोबर म्हणाले, म्हणजे महाराज बरोबर म्हणाले हे. आणि म्हणले, फक्त आता मला एकच सांगा की कृष्णमूर्तींचं तुम्ही ऐकलं, ते तुम्हाला पटलं ना, पटलं, मग त्यापासून तुम्ही करणार का नाही, करणार. मग आता कृष्णमूर्ती तुमचे कोण. हे असलं सगळं गणित आहे एकंदरच्या. असं रामाचं काय म्हणणं नाही, कर्तव्य करायचं आपलं, लागला तर बाण चढवलं नसेल तर काय. दानामध्ये शक्ती आहे, दानामध्ये दानाचा प्रश्न मोठाच आहे. काही नाही वेळ व्हायचा, ते इथून पुढच्या आकृत्या वगैरे सगळं आवड आहे. ज्यांचे प्रश्न आता राहिले, दानाचा राहिलाय, नामाचा आहे, त्याचं काहीतरी होईल. हे जी संकल्पना वगैरे मांडलेली आहे ते कुठेही 1 2 3 4 5 6 वर 7 वगैरे याच्याशी मला काय ह्यातली कल्पना नाही. म्हणजे वास्तव वाटलं तर म्हणजे लक्षात येईल, ज्यावेळेस पृथ्वीवर आगमन होते अवतारांचे त्यावेळेस त्याचा अवतार असेल, त्यातली काही तत्व किंवा भाग अवतरित होत असेल, कालांतरानं ते तत्व आणि तो भाग संपुष्टात येत असेल, काय असं असेल तर कोणी कधी मुक्त होईल का, अशी एक संकल्पना मांडली जाते. आकृती दाखवली त्यांनी. 1 2 3 शंकराचं स्थान, 4 5 6 विष्णूचं स्थान. खरं सांगायचं तर सगळ्यांची स्थानं एकच आहेत, आपलं स्थान जसं एकच आहे आणि ते बदलावं अशी इच्छा आहे, अपग्रेडेशन व्हावं अशी इच्छा आहे. तेवढंच इथं फक्त अभिप्रेत आहे. बाकी जो तो आपापली थेरी म्हण, इथे कित्येक पंथ निर्माण झाले, प्रत्येकाने आपापलं रिअलायझेशन सांगितलं. मला एवढंच कळते की मी एक सामान्य माणूस आहे आणि मला कुठे जायचं हे लक्षात आलेलं आहे, त्याचा मार्ग माझ्यातच आहे, तर जगामध्ये का फिरा, तर तसं हे आहे. तर ह्या तांत्रिकतेत आपण काय जायचं कारण नाही. हा ते काय वाटेल सांगतं, ते त्रिकोणात बसा, ते चौकोनात बसा, काय कोण काढेल ते काय. आपल्याला इथे सरळ बसायचं आता किती अवघड आहे बघतो काय. आणि आता पुन्हा हे किती वेळ चालते आणि कोण आठवतं, तर कुठे आता हे त्रिकोण चौकोन, ते शंकरन त्याच्यावर विष्णून त्याच्यावर ते क्रमानं खाली आला की हा वर एक सरकणार, तू तिकडे सरकणार, तिकडे कुठे ते सरकत बसत त्यांचं त्यांना. आम्हाला मागं पुढे सरकायला जागा नाही, इथे अशी परिस्थिती आहे. बाहेर सुद्धा घरात सुद्धा इतकी लोकसंख्या आणि इतकं सगळं झाले, कुठं काय ट्रान्सफर सुद्धा मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. तर इतकं सगळ्या अडचणी आहेत. तर आपण आपलं जाम घ्यावं, बस झालं. ते कोण ते शंकर विष्णू ते आपलं बघून घेतील. बरं ते एवढे समर्थ आहेत
ते आपल्याला हलवू शकतील इकडून तिकडे, तर ते कशाला त्यांच्या सरकण्याचा आपण विचार करावा, जाऊ दे तिकडे. तर काय होतं, आपल्याला एक विषय डोक्याला होऊन बसतो विनाकारण, हे असलं काहीतरी वाचलं पाहिजे म्हणून फार वाचू नये जे सांगितले ना ते बरोबर आहे. तर ते हे आणि पंथा व्यतिरिक्त तर काही वाचू नये. आपलं काय जे असेल सांगितलेलं ना, गुरुंनी सांगितलं एक प्रवचन आहे, तुला आज झालं काही वाचू नये. एक चरित्र वाचायचं ना महाराजांचं, काय कोणाचं आणखीन काय स्वामींचं वाचायचं, थोडं वाचावं, मिळतं त्याच्यात उत्तर आपलं. आणि जर मिळत नसेल तर जप आणखीन वाढवा, म्हणजे लगेच मिळतं. तर जपाबद्दल आहे ती तर हे बरोबर आहे. चिठ्ठ्या टाकून आता स्पिरिच्युअली अब्रॉड वगैरे ते मी सांगतो, ज्यांचं कोणी शंका आहे त्यांना. यातले ज्यांचे राहिले तरी मला नंतर भेटले तरी चालेल. महाराजांना आराध्य दैवत आला तर शनिवार परत का सुरू झाला, रविवार परत कसा, ज्ञानेश्वरी परत कशी झाली वगैरे, हां काय काय म्हटलं कोणीतरी म्हणले, मला ऐकायची इच्छा आहे. ठीक आहे. महाराजांना आपल्या आराध्य दैवताला विचारून चिठी टाकून वगैरे काही करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीतून पूर्ण आधारानं एक शंका म्हणून प्रश्न विचारायचा होता की आपण प्रत्येक गोष्ट महाराजांना विचारूनच करता असं ऐकलेलं आहे. म्हणजे शनिवारची उपासना रविवारी करणं, ज्ञानेश्वरीचा वार बदलणं वगैरे सर्व महाराजांना विचारूनच केलेलं असणार. तसं काही नाही आहे. ते आम्ही मुलांच्याकडे सोपवलं आणि त्यांना म्हटलं त्यांना तसं करायचं तसं करू दे. म्हणजे असं काही ते काही विचारून ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे ते बदललं. विचारून ठरवलं असं ते बदललं नसतं. ते त्यांना म्हटलं की आपण ठरवावं, हा व्यवहाराचा भाग आहे. तर नेहमी तुम्ही उपासना सुरू करताना 25 वर्षापूर्वी काय केलं होतं, तर आम्ही म्हटलं आमच्या सोयी बघितल्या, रविवारी सुट्टी होती त्या दिवशी उपासना करावी असं वाटलं म्हणून आम्ही तशी केली. पण आता हे आता त्यांनी फॉलो करावं का महाराजांना विचार, हा त्यांचा प्रश्न आहे ना. त्यामुळे आम्ही त्यात काही पडलो नाही. त्यांना तसं वाटलं की नाही हे काय बरोबर सूट होत नाही, तर त्या झपाट्यातच शनिवारी जसं उपासना होऊन जाते ती बरी आहे. आणि मला विचारलं, मी सल्ला दिला की तुम्ही रविवार स्वतःसाठी आता तरुण मंडळींनी मोकळा ठेवावी, चांगलं आहे, आपलं माझा व्यवहाराचा मार्ग. महाराजांपर्यंत वगैरे काय गेलेलं नाही म्हटलं काय जाऊ दे ह्याच्यात काय काय आहे. पण ह्याचा खुलासा मी ते वाटचालीचं ते आपलं जे पाऊलवाट आहे तिचं पुढचं मोठं पुस्तक निघते त्याच्यात सगळं केलेलं आहे. याच्याने म्हणजे महाराज असं सांगतात, आज करायचं नाही म्हणून सांगतात एखादी गोष्ट, दुसऱ्या दिवशी करा म्हणतात. म्हणजे असं कसं काय होतं असं एखादा विचार आहे तर त्याची ती वेळ नसते ती गोष्ट करण्याची. हा त्याचं उत्तर आहे, ते जनरल सांगून ठेवतो. महाराजांना विचारलं तरी करू नका म्हटलं तर करू नका, पुन्हा विचारा. तुम्हाला जर शंका असेल तर तुझ्या उजाडलं की पुन्हा एकदा विचारा की महाराज मी काल तुम्हाला विचारलं तुम्ही करू नका म्हटला, आज तुमची ती करण्याची इच्छा आहे का, तर होय असं त्याचं उत्तर असू शकतं. तुम्ही एकदा नको म्हणला आज होय म्हणला असलं काही नसते. आता ज्या त्या गोष्टीची वेळ नसती का, त्याच वेळेला ती गोष्ट करायला लागते की नाही, तर सक्सेसफुल होईल की नाही. उद्या पेपर आहे, आज जाऊन लिहू का म्हणून विचारलं तर काय करून चल जाऊ दे. आता एवढं जातं थोडक्यात मी सांगू शकतो. बाकीच्या सगळ्या मंडळींनंतर मला भेटा राहिलेलं हा असो काय असं. एक शेवट अगदी आहे की राम शंकर हे फोटोत किंवा टी व्हीत किंवा मंदिरात, म्हणजे आता सगळी आता टी व्हीतही आहेत, तर मंदिरात असणाऱ्या मूर्तीसारखे दिसत असावेत की ही रूपं म्हणजे आपली मानवी कल्पना आहे. टी व्हीत कसे दाखवतात काय मला काय तेवढं कसं कसं शंकर वगैरे काहीतरी सिरियल असणारच कुठले तरी. तर ते काय, देव हा तुम्ही जो आकार त्याला देऊ इच्छिता तो जो घेऊ शकतो तो देव. त्यामुळे मुळात हा प्रश्नच नाही. आपल्याला अधिकाधिक ते आदर्श असावं असा प्रयत्न आपण करतो. ही माणसांचं आपली धारणा आहे. राम हा इतिहास आहे, त्यामुळे तो त्यावेळा इतिहासाचे हे काही असे पुरावे उपलब्ध नाहीत, त्यांचे काही फोटो वगैरे काढून ठेवलेले नाही. आपल्या आहे इथे संतांच्या मध्ये 100 वर्षापूर्वी गेला, आता जयराम नाना महाराज आहेत, आपण तुमचा भरोसा दिला तुम्हाला म्हणतो. तर हे जे आहेत ते त्यांच्या काळातले त्यांचा कुठे फोटो आहे, एक निरंजन रघुनाथांचा आहे, हा आहे, हा सुद्धा कलर केलेला आहे. त्याच्यापूर्वीचा आहे तो ब्लॅक अँड व्हाईट काचेवरचा आहे, तो मूळ फोटो आहे आपल्याकडे. आता तिथपर्यंत काचा होत्या. आता त्याच्या आधीचे जे फोटो आहेत त्यांचे दृश्य स्वरूपात काय होतं, तर जयराम नानांच्या ठिकाणी आता नगरला गेलात समाधी पाहिली तर तिथे नाही आहे काही. तर तिथे एक पिंडी ठेवणं, एखादंही ठेवणं, एखादं आपल्या मनाने तयार करणं, मग त्याच्यावर तो मुखवटा बसवलेला आहे, म्हणजे एवढंच आहे. आज आता उपासनेला काय पुरेल हे भक्तावर अवलंबून आहे, तेव्हा ते त्यांनीच लक्षात ठेवावं. असे काही आकार अमुकच असले पाहिजे तसं काही नाही. सांगण्याचा मुद्दा मूळ हा की हे दिसायला कसे होते त्यापेक्षा ते काय वागले याच्यासाठी उपासना करायची असते. तेवढं लक्षात ठेवलं तरच आहे.